सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की तुम्ही बरेचसे विषय इथं मांडले. त्याच्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे प्रचंड विश्वासाने आणि जबाबदारीने माझ्या वरिष्ठांनी मला इथं पाठवलेलं आहे आणि त्यांच्या मला सूचना आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी करणं मला असं वाटतं की ते सगळ्यात पहिलं माझं आद्य कर्तव्य आहे. कारण तो विश्वास संपादन करण्यासाठी कितीतरी अनेक वर्षाचे आपल्याला कष्ट आणि परिश्रम घ्यायला लागतात. त्याच्यामुळे ती बाब जी आहे ती महत्वाची आहे आणि त्यातून मला असं वाटतं की निपक्षपातीपणे पारदर्शकपणे काम करणं हे पोलीस अधीक्षक म्हणून माझं कर्तव्य तर आहेच, परंतु त्याचबरोबर माझा जो स्टाफ आहे, माझी जी टीम आहे त्यांच्याकडून पण ते अपेक्षित आहे. आज इथं मी चार्ज घेतलाय आणि येणाऱ्या जो काही कालावधी मला मिळेल त्या कालावधीमध्ये या जिल्ह्याला, इथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना अधिक चांगलं मला काय देता येईल, 5%, 10%, 20%, 80% जो काही बदल चांगला करता येईल तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं. निश्चित गुन्हेगारी हा विषय जो आहे हा आपला महत्वाचा विषय राहणार आहे. मी याच्यापूर्वी पण इतर लोकांशी चर्चा करून काही अभ्यास करून आलोय. त्याच्यामध्ये काही ज्याला आपण असं म्हणू शकतो की गुन्हेगारीचे पॅटर्न या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या विशिष्ट भागामध्ये वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे, कुठं MIDC आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे, जिथं लोकसंख्येची डेन्सिटी जास्त आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. सातारा शहराची जी आवश्यकता आहे गुन्हेगारीवरती वचक ठेवण्यासाठी तिथल्या गुन्हेगारीचं पॅटर्न वेगळं आहे. जर मानसारख्या भागामध्ये गेलो तर तिकडच्या गुन्हेगारीचा पॅटर्न वेगळा आहे आणि त्याच्यामुळं ही जी टीम असणार आहे ज्याला आपण आता कामाला हे सगळं काम करण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करणार आहोत, त्यांच्याकडून हे काम करून घेणार आहोत, त्यांना योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडून ते करून घेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची राहणार आहे. आणि त्यासाठीच मी जसं म्हटलं की तुमच्या सगळ्यांचे इनपुट सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचे ठरणार आहेत.